काय आणलंय. हे बघ साडी आणली आहे साडी. हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. हे बघ घे. तिला संवादमध्ये ॲडमिट करण्यापूर्वी इतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, परंतु फारसा असा काही फरक पडला नाही आणि संवादमध्ये तिच्या मिस्टरांच्या संमतीनं तिला ॲडमिट केलं गेलं. तर तिचं असा समज होता की तिचा मुलगा 17 वर्षाचा तिचा मुलगा आणि तिच्या स्वतःच्या विरोधात तिच्या घरातले तिचे मिस्टर, आई, वडील, भाऊ हे सगळं काहीतरी कट कारस्थान करतायत, काहीतरी वाईट विचार करतायत. सतत तिला ही लक्षणं परत वाढत गेली. तिला परत असं वाटायला लागलं की माझ्या जेवणात कोणीतरी विष कालवतंय, मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय. त्यानंतर तिच्या मिस्टरांनी तिला संवादमध्ये ॲडमिट केलं, परंतु काउन्सिलिंग, औषधोपचार या ज्या गोष्टी हळूहळू तिच्यावर उपचार करायला लागले, त्यावेळेस काउन्सिलिंगमध्ये पण फारशी काही ही बोलत नव्हती. तेव्हा ती अशी म्हणायची की माझ्या तोंडामध्ये एक दुसरी जीभ उगवली आहे आणि ती माझ्यावर कंट्रोल करते. मी काय बोलायचं, मी काय वागायचं, हे सगळं ती जीभ कंट्रोल करते. त्यानंतर जेव्हा डेंटल चेकअप झालं त्यावेळेस असं लक्षात आलं की तिच्या जिभेमध्ये काहीतरी चमकत आहे. तर ते काय होतं, तर कानातली रिंग तिनं तिच्या जिभेमध्ये घुसवली होती. कारण की हा जे प्रकार होत होता की कोणीतरी कंट्रोल करतंय ती जीभ, ती त्याच्यापासून सुटका मिळावी असं तिला वाटत होतं. परत हे सगळं वाढत गेल्यावर औषधोपचाराने तिच्यात थोडासा फरक पडायला लागला. जसं की औषधोपचार दिले गेले, योगा, मेडिटेशन, काउन्सिलिंगमधून तिला बिहेवियर थेरपी दिली, इंटरपर्सनल थेरपी दिली, हँड आय कॉर्डिनेशन ही थेरपी दिली, तसेच ECT सुद्धा दिली गेली. आणि बघा तर राजश्री चांगल्या प्रकारे आता बरी झालेली आहे, OPD लेवलला फॉलो केली आहे आणि तिला आता पॉझिटिव्ह विचार येत आहे, तिला काम करायची इच्छा होतीये, तिला जॉब करायची इच्छा होतीये. बघितलं मंडळी, या राजश्रीचा हाच मानसिक आजार कुठेपर्यंत गेला होता आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी संवादने परिपूर्ण मोलाची कामगिरी केली. डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनिया हा एक स्किझोफ्रेनियाचा प्रकार आहे. स्किझोफ्रेनिया म्हणजे विचारांचे, आभासाचे, भ्रमाचे विचित्र प्रकार सतत डोक्यात येत असल्यामुळे व्यक्तीच्या जाणीवा हा वास्तवाला कधीच धरून नसतात. त्यांचं एक विचित्रच वागणं, त्यांचं एक वेगळंच जग निर्माण झालेलं असतं. तसं पाहता स्किझोफ्रेनियाची लक्षणं हे 2 प्रकारची असतात, एक पॉझिटिव्ह लक्षणे आणि दुसरं निगेटिव्ह लक्षण. तर पॉझिटिव्ह लक्षणांमध्ये असंबद्ध बोलणे, असंबद्ध वागणे, डेल्युजन होणे, भ्रम होणे, आभास होणे म्हणजेच हॅल्युसिनेशन्स होणे, असे प्रकार हे पॉझिटिव्ह लक्षणांमध्ये दिसून येतं. आणि निगेटिव्ह लक्षणं याच्यामध्ये अस्वच्छता राहणं, कमी बोलणं, भावना व्यक्त करता न येणं, एकटं राहणं, अशा प्रकार हे निगेटिव्ह लक्षणांमध्ये दिसून येतं. तसेच उपचार पाहता समुपदेशन याच्यामध्ये बिहेवियरल थेरपी, इंटरपर्सनल थेरपी, कॉग्निटिव्ह थेरपी या दिल्या जातात. तसेच विद्युत उपचार पद्धती म्हणजेच ECT दिल्या जातो. तसं पाहता जगामध्ये लोकांमध्ये 1 ते 2% ही लोकसंख्येमध्ये 1 ते 2% आपल्याला हा आजार बघायला मिळतो. तसेच हा आजार स्त्री पुरुष यांच्यामध्ये सारख्या प्रमाणात बघायला मिळतो. हा कोणतीही जात, कोणताही वंश, धर्म, कोणताही वयोगट याच्यामध्ये हा स्किझोफ्रेनिया आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, राजश्री आहे का अशी तुमच्या बघण्यात कोण की सतत हसणारी किंवा कधीतरी रडणारी, अस्वच्छता राहणारी, एकटी राहणारी, कोणाशी न बोलणारी, कमी बोलणारी आहे का कोण?